मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, भारताची अंतर्गत सुरक्षा जपण्याचं काम हे सुरक्षा यंत्रणा म्हणून पोलीस खात्याचं असतं. पोलिसी समर्थपणे पेलतात. सध्या गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांवरचा ताण हा महाराष्ट्रात तरी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. अनेक ठिकाणं संवेदनशील आहेत आणि ती संवेदनशील ठिकाणं जपणं, तिथले संवेदनशीलता जपणं आणि तिथे दंगे धोपे होऊ न देणं हे खूप मोठं काम पोलीस यंत्रणेवर आहे. असं असलं तरीसुद्धा पोलीस यंत्रणा कधीकधी त्यांना कायद्यानं दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करते किंवा करू शकते, कारण ते सुद्धा माणसंच आहेत तुमच्या आमच्यासारखी. त्यामुळे त्यांच्याकडून असं वागणं, चुकीचं वागणं होऊ शकत नाही असं आपण म्हणत नाही. तर मित्रांनो, काही एक सामान्य नागरिक असेल किंवा तुम्ही एका छोट्याशा गुन्ह्यात अडकला असाल किंवा तुम्हाला अडकवलं गेलं असेल, तर तुमचे आरोपी म्हणून तुम्हाला काही अधिकार संविधानानं किंवा कायद्याच्या चौकटीत प्रदान केले आहेत. म्हणजे तुम्हाला कधीही अटक करता येते, कधीही अटक, तुम्ही महिला असाल तर तुम्हाला कधीही अटक करता येत नाही. तुम्ही आरोपी असला तर तुम्हाला खूप मोठे अधिकार या संविधानानं दिलेले आहेत. मित्र बघा बरं, आपलं संविधान किती ग्रेट आहे याचं एक उदाहरण आहे की भविष्यात तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात नाहक जर तुम्हाला कधी गोवलं जाईल एखाद्या गुन्ह्यामध्ये आणि त्याच्यात तुम्हाला असं होईल की आता आपण काय करावं, तर तुम्हालासुद्धा संविधानानं इतक्या वर्षानंतर होणाऱ्या अशा परिस्थितीचा संविधानानं त्यावेळी विचार केला आणि त्यावेळी तुम्हाला काही हक्क प्रदान केलेत. आता मित्र हो, हे हक्क कुठल्याही दरोडेखोराला किंवा दहशतवाद्याला हे हक्क प्रदान केलेले नाही. तर जो एक सामान्य कैदी असतो किंवा काय, त्याला हे हक्क प्रदान केलेले आहेत. तर मित्र, पहिलं येऊया सध्या भारतामध्ये गाजत असलेल्या आणि तुमची फसवणूक ज्या गोष्टीत होऊ शकते ते डिजिटल अरेस्टबद्दल. तर डिजिटल अरेस्ट अशी गोष्ट काय आहे का अस्तित्वात? तर मी तुम्हाला सांगतो, कायद्याच्या चौकटीत असं कधीही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटली तुम्हाला अटक करणं, असं कुठेही होत नाही. ही फ्रॉड लोक जे आहेत त्यांना हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये आणलेला आहे आणि तुम्हाला घाबरवण्यासाठी, तुम्हाला तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठी त्यांनी उपद्व्याप केलेला आहे. तर डिजिटली अरेस्टसाठी जेव्हा तुम्हाला फोन येतो की तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे, तुम्ही एवढे पैसे भरला तर तुमची सुटका होईल वगैरे वगैरे, तर त्याला कधीही तुम्ही बळी पडू नका. असं डिजिटली अरेस्ट करता येत नाही. नाहीतर आपण दाऊद इब्राहिमला वगैरे कधी डिजिटल अरेस्ट केलं असतं. दाऊद इब्राहिम आपल्या नकाशावर, आपल्या भारताच्या नकाशावर जे दहशतवादी आहेत, आपल्या निशाणावर जे दहशतवादी आहेत, त्यांना पण डिजिटल अरेस्ट कधीच केलं असतं. त्यांचे फोटो होते आपल्याकडे. तर असं कधीही नसतं मित्रांनो, लक्षात ठेवा. डिजिटली अरेस्ट ही प्रक्रियाच कायद्यामध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, असे कोणालाही पैसे देऊ नका. तर मित्र हो, आता आपण येऊया. आता ही अरेस्ट म्हणजे अटक ही फक्त कागदोपत्री असते मित्रांनो, समजलं का? कागदोपत्री असते. म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्याशा गुन्ह्यात अडकला आहे तर तुम्हाला कागदोपत्री असा शब्द लिहिला जातो की अमुक अमुक ह्या व्यक्तीला अटक करण्यात येत आहे. अटक पूर्वी एक पिक्चरमध्ये दाखवलं जायचं, तुम्ही छोटा का गुन्हा करेन, तुम्हाला अटक करणं म्हणजे काय, तर हातात बेड्या ठेवणं. तर असं बेड्या सरसकट सर्व कैद्यांच्या किंवा सर्व कैदी नाही म्हणू शकत आपण, सर्व आरोपींच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जात नाही. त्या जे मोठे कैदी असतात, खतरनाक आरोपी असतात, त्या कैद्या ठोकल्या जातात. मित्र, भारतातील पोलिसांना कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात म्हणजे डिटेन करता येत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला वॉरंटसह अटक झालेली असावी लागते. फक्त काही केसेस अशा आहेत, म्हणजे तुम्ही संशयास्पद हालचाल करीत असाल, तुमच्या हातात तुम्ही शस्त्र घेऊन फिरत असाल, धाक निर्माण करण्याच्या हेतून तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गोंधळ माजवत असाल, तुम्ही चोरीच्या उद्देशाने लपलेला असाल, अशी जे काही गोष्टी आहेत ज्या आकस्मिकरित्या पोलिसांना दिसतात, तर त्यावेळी तुम्हाला वॉरंटशिवाय ही अटक होऊ शकते. आता अटक वॉरंट म्हणजे काय, तर एखाद्या आरोपीला ताब्यात घेऊन सादर करण्याचे कोर्टाने पोलिसांना दिलेले लेखी आदेश. हे वॉरंट एखाद्या परिसराची झाडाझडती घेण्यासाठी किंवा एखादी गोष्ट शोधण्यासाठी सुद्धा असू शकतं. म्हणजे एखादे खूप मोठा गुन्हा घडला आहे, त्या गुन्ह्यामध्ये तुमचा सहभाग आहे असा संशय पोलिसांना आहे, तर पोलीस न्यायालयाकरवी अटक वॉरंट तुम्हाला काढू शकतात आणि तुमचे तो अटक वॉरंट बजावू शकतात. हे वॉरंट लेखी स्वरूपात असतं आणि त्यावर प्रिसाइडिंग ऑफिसरची सही असते, त्यावर कोर्टाची सही असते. यामध्ये त्या आरोपीचे नाव, पत्ता आणि त्याच्यावर कोणत्या गुन्ह्याचा आरोप आहे ह्याचेही तपशील असतात. यापैकी एखादी जरी गोष्ट वॉरंटवर नसेल तर ते वॉरंट व्हॅलिड ठरत नाही, म्हणजे ते अवैध ठरतं. बघा काय काय वॉरंटवर असलं पाहिजे: आरोपीचं नाव,
पत्ता आणि त्याच्यावर कोणत्या गुन्ह्याचा आरोप आहे ही गोष्ट नमूद पाहिजे. त्याखाली कोर्टाची सही पाहिजे आणि प्रिसाइडिंग ऑफिसरची सुद्धा सही पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही एक सामान्य नागरिक आहात मित्रांनो, आणि तुम्हाला असं कोणीतरी उद्या गैरफायदा, आता भारतात काही होऊ शकतं, असा तुम्हाला खोटा वॉरंट आणेल खोटे पोलीस बनून आणि तुम्हाला सांगेल तुम्हाला अटक करण्यात येतं आणि तुमचं अपहरण करून घेऊन जाऊ शकतात. तर अशा वेळी लक्षात ठेवा मित्रांनो, काय वॉरंटवर असावं हे काळजीपूर्वक ऐका, तरच तुम्ही वॉरंट तो ॲक्सेप्ट करा. तुम्ही सामान्य नागरिक आहात आणि तुम्हाला असं काही होत असेल तर तुम्ही पोलिसांकडे त्यांचं ओळखपत्र मागू शकता. ओळखपत्र दाखवणे पोलिसांचं काम आहे आणि तुम्ही ओळखपत्र मागणं हा तुमचा अधिकार आहे मित्रांनो. तो संविधानाने दिला आहे, मी दिलेला नाही. आणि मगाशी जसं म्हटलं, जे अवैध वॉरंट वापरून जर तुम्हाला अटक केली तर ती अटक बेकायदेशीर ठरते. वॉरंट हे 2 प्रकारचे असतात, जामीनपात्र म्हणजे बेलेबल आणि नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र. वॉरंटशिवाय कधीही अटक करता येते, तर एखादा व्यक्तीनं दखलपात्र गुन्हा म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्स केल्याचा संशय असल्यास पोलीस अधिकाऱ्यांना त्याला वॉरंटशिवाय अटक करता येते. म्हणजे बघा, खून, बलात्कार, दरोडा, चोरी, देशाविरुद्ध कट रचणे असे सगळे गंभीर गुन्हे हे दखलपात्र गुन्ह्यात मोडतात. यासोबतच एखाद्या व्यक्तीकडे चोरीची मालमत्ता असणं, पोलिसाच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या कामात अडथळा आणणं, लिगल कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणं किंवा एखाद्या दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असणं, म्हणजे चोरी करण्याच्या तयारीत वगैरे वगैरे, या आणि अशा इतरही काही केसेसमध्ये वॉरंटशिवाय अटक करता येते. मित्रहो, क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 46 नुसार एखाद्या व्यक्तीभोवती पोलिसांचं असणं म्हणजे तुमच्यासमोर पोलीस आहेत म्हणजे तुम्हाला अटक केली असा अर्थ होत नाही. अटक करण्यात येत असलेल्या व्यक्तीला स्पर्श करण्याची वा धरून ठेवण्याची गरज असतेच असं नाही. पण जर त्या व्यक्तीने बळाचा वापर करत अटक टाळण्याचा प्रयत्न केला तर पोलीससुद्धा बळाचा वापर करू शकतात. पण त्यातही पोलिसांना आवश्यक तितक्याच बळाचा वापर करता येतो. गरज नसल्यास त्या व्यक्तीचे हात वा पाय बांधण्याची परवानगी पोलिसांना अजिबात नाही. तुम्ही खतरनाक कैदी आहेत हे तुम्ही समजा, तुम्हाला सामान्य माणूस आहात तर तुम्हाला तो बेड्या ठोकल्या, सामान्य गुन्हा आहे, तुमचा गुन्हासुद्धा सामान्य आहे, तर तुम्हाला बेड्या ठोकल्या तर तुम्ही न्यायालयात हे सांगू शकता मित्रांनो की तुम्हाला पोलिसांनी असं कारण नसताना बेड्या ठोकल्या, माझा एक छोटासा गुन्हा आहे. बेड्या कधी ठोकता येतात किंवा हातपाय कधी बांधता येतात, तर तुमचा गंभीर गुन्हा असेल तर किंवा तुम्ही पळून जाऊ शकता असं पोलिसांच्या बुद्धीला नाही, पोलिसांना वाटलं पाहिजे आणि ते न्यायालयात टिकलं पाहिजे. पोलिसांना वाटलं म्हणून त्यांनी अटक केली अशा पद्धतीनं तर असं होत नाही मित्रांनो. ते न्यायालयातसुद्धा टिकलं पाहिजे, न्यायालयानं मान्य केलं पाहिजे की तुमचा उद्देश बरोबर आहे. जसं तुम्ही जो आपला बदलापूरला बलात्कार प्रकरण माहिती आहे, त्यातला आरोपीचा एन्काउंटर केला, तो न्यायालयात टिकला का? तर अजिबात टिकला नाही. अक्षय शिंदेचा तो अजिबात टिकला नाही, त्याच्यावर पोलिसांनी ताशेरे ओढले. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्या हक्कांबाबत आणि अधिकारांबाबत नेहमी जागरूक राहा. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतरच पोलीस तिची झडती घेऊ शकतात किंवा सर्च घेऊ शकतात, अटकेशिवाय घेऊ शकत नाही. या तपासणी दरम्यान पोलिसांनी काढून घेतलेल्या सगळ्या वस्तू पोलिसांना सुरक्षित कस्टडीत ठेवा लागतात आणि त्याची रिसीट अटक केलेल्या व्यक्तीला दिली जाते. लक्षात ठेवा, तुमच्याकडून ज्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याची रिसीट मिळवणं हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही समजा मोबाईल चोर आहात आणि तुम्ही काही चोरलेला आहे असा तुमच्यावर आरोप आहे, तर तुमच्या पोलीस कधी काय करतात, धाकधपटशानं काही वस्तू घेतात. त्यात काही वस्तू तुम्ही हे गेलेल्या पण नसतात, पण त्या घेतात आणि काही त्यातल्या गोष्टी स्वतःकडे ठेवतात. म्हणजे तुम्हाला खूप वेळा सांगतो मी की असे गुन्हे करतात की एखादी जी चोरी होते त्याच्यात खूप मोठा माल चोरीला गेला असतो, पण ते पोलीस दाखवताना चोरी कमी दाखवतात आणि त्यातला मधला माल हडप करतात. असेही काही गुन्हे आहेत. तर अशावेळी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्याकडून जो मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, जप्त केला आहे, त्याची रिसीट देणं पोलिसांना बंधनकारक आहे. अटक करण्यात आलेली महिलेची अशी तपासणी फक्त महिला अधिकाऱ्यांनाच करता येते. पुरुष अधिकारी तिची अशी झाडाझडती, अंगझडती म्हणतात त्याला, ती घेऊ शकत नाही आणि ती झडतीसुद्धा शिष्टाचार पाळूनच करावी लागते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला कायद्याने काही महत्त्वाचे हक्क दिले. तुम्हाला का अटक करण्यात येते याचं कारण तुम्हाला सांगण्यात यायला हवं. तुम्हाला वॉरंटने अटक करण्यात येत असेल तर ते वॉरंट पाहण्याचा तुम्हाला हक्क आहे आणि वॉरंटवर काय पाहावं हे मागाशी तुम्हाला मी सांगितलेलं आहे.
तुम्हाला तुमच्या निवडीच्या वकिलांचा सल्ला घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला अटक करण्यात आल्यानंतर तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीला, नातलग वा मित्र, पोलिसांना तुमच्या अटकेबद्दल कळवावं लागेल. म्हणजे तुम्हाला अटक झाली की तुम्हाला हा अधिकार उरतो की तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना ते कळवण्याचा, की मला अटक केले हे तुम्हाला तुम्ही सांगू शकता नातेवाईकांना. पोलिसांना तुमच्या अटकेबद्दल कळवावं. पोलिसांचं काम आहे तुमच्या नातेवाईकांना किंवा तुम्ही ज्याचं नाव सांगा त्याला तुमच्या अटकेबाबत कळवणं आहे. आणि तुम्हाला सध्या कुठे ठेवलं हे सुद्धा त्या नातेवाईकांना किंवा जो कोणी तुम्ही नाव सांगाल, मित्र असेल, नातेवाईक असेल किंवा आणि कोणी, त्यांना सांगणं हे पोलिसांवर बंधनकारक आहे. अटकेच्या 24 तासांच्या आत तुम्हाला जवळच्या मॅजिस्ट्रेटसमोर सादर करण्यात येणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या गुन्ह्यात अटक झाली तर 24 तासाच्या आत पोलिसांना मॅजिस्ट्रेटसमोर, मग तो न्यायाधीश असेल, दिवाण न्यायाधीश असेल किंवा आणि कोणी असेल, कधीकधी तहसीलदारासमोरसुद्धा हजर करावं लागतं. तर 24 तासाच्या आत करावं लागतं. आता आपल्याला खूप वेळा माहिती नसतं. आता तुमच्यावर राग आहे तर तुम्ही समजा पोलिसांना भिडायचं म्हटलं तर पोलीस तुमच्यावर राग काढू शकतात. तो कसा काढतात? तर तुम्हाला कायदेशीर ताब्यात तर घेतात, तुम्हाला पोलीस कोठडीतसुद्धा ठेवून देतात, पण तुम्हाला अटक दाखवत नाही, कागदोपत्री अटक दाखवित नाही. म्हणजे तुम्हाला सकाळी ताब्यात घेतलं आहे, तुम्हाला अटक रात्रीची दाखवतात. का? तर तुमचा पोलीस कोठडीत जास्तीत जास्त वेळ जावा म्हणून आणि तुम्हाला अद्दल घडावे म्हणून. तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा ताब्यात घेतलं जातं तेव्हा तुमची अटक जर खूप उशिरानं केली असेल, आता तुम्हाला मी मगाशी म्हटलं की 24 तासाच्या आत न्यायालयात नेणं मॅजिस्ट्रेटसमोर, मग न्यायाधीश असतो, दिवाण न्यायाधीश असतात, मुख्य न्यायाधीश असतो, त्या गुन्ह्यानुसार ठरतं. आणि त्या दिवशी जर कोर्टाची सुट्टी असेल किंवा शासकीय सुट्टी असेल तरीसुद्धा त्यांच्या घरी जाऊन, मॅजिस्ट्रेटच्या घरी जाऊन तुम्हाला सादर केलं जातं. पण 24 तासाच्या आत ते सादर करणं बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. आणि तर तुम्हाला 24 तासानंतर जर केलं जात असेल तर त्याच्यात पळवाट कशी करतात पोलीस? तुमची अटक उशिराची दाखवतात कागदोपत्री आणि तुम्हाला मग सादर केलं जातं. त्यावेळी तुम्ही निर्भयपणे मॅजिस्ट्रेटसमोर सांगू शकता की मला इतक्या वाजता ताब्यात घेतलं आणि मुद्दाम होऊन मला त्रास देण्याच्या हेतूनं ही अटक उशिराची दाखवलेली हे मॅजिस्ट्रेटसमोर सांगू शकता. मित्र, नेहमी लक्षात ठेवा, कोर्टात पोलीस हे सुद्धा तुमच्यासारखे सामान्य व्यक्तीच असतात. कोर्टासमोर असताना ते पोलीस म्हणून तिथे वावरता त्यांना येत नाही किंवा तुम्हाला धाकधपशा दाखवता येत नाही. हे तुमची निर्भयपणे तुमची बाजू आहे ती मांडू शकता कोर्टामध्ये. तुम्हाला जामीन मिळण्याचा अधिकार आहे का, याविषयीची सुद्धा माहिती तुम्हाला मिळवण्याचा अधिकार आहे. आता महिलेला अटक करण्याचे काही नियम आहेत, ते पाहू. एखाद्या महिलेला अटक करताना पोलीस अधिकाऱ्यांना काही विशेष नियम पाळावे लागतात. एखाद्या महिलेला अटक करण्यासाठी महिला पोलीस अधिकारी असणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत, पुरुषांसोबत. बऱ्याच वेळा, बहुतांश वेळा, आता समजा मी मागाशीच म्हटलं की काही गुन्ह्यामध्ये असं असतं की पोलीस अशी गस्त घालत असतात आणि एखादी महिला चोरी करताना आढळली, जर तिथे महिला पोलीस असेलच असं नाही, तर त्यावेळी ते अटक करू शकतात. पण तिची झाडाझडती तिथं घेऊ शकत नाही. ती पोलीस ठाण्यात आणून महिला पोलीस अधिकारी तिची झाडाझडती घेते, ते सुद्धा शिष्टाचार पाळून. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जर पुरुष अधिकाऱ्यांनी महिला आरोपींना अटक केली तर त्यांना त्या महिलेला स्पर्श करता येत नाही. फक्त महिला अधिकारीच अटकेनंतर महिला आरोपीची झडती घेऊ शकतात, त्यातही त्यांना शिष्टाचार पाळावा लागतो. महिला अटक करण्यासाठी वेळेचं सुद्धा मित्रांनो बंधन आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आणि सकाळी 6 वाजण्यापूर्वी महिलेला अटक करता येत नाही. फक्त एखादी इमर्जन्सी गोष्ट असेल, मग अशी तुम्हाला म्हटलं की जर आता एखादी महिला चोरी करते रात्रीच्या वेळेत, किंवा एखादी महिला दहशतवादी आहे, एखादी महिला नक्षलवादी आहे, तर अशी जी इमर्जन्सी काही गोष्टी आहेत तर त्याच काळात महिलेला रात्रीसुद्धा अटक केली जाऊ शकते. यासाठी आधी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागते. ज्या व्यक्तींना कायदेशीर मदत घेणं परवडणार नाही त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि त्यांना ही कायदेशीर मदत पुरवणं हे सुरक्षा यंत्रणेचं काम आहे, म्हणजे पोलिसांचं काम आहे मित्रांनो. पोलिसांचं म्हणजे कोर्टाचं काम आहे. तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काही केलेलं नसतं, बऱ्याच वेळा असं होतं की आपण काहीच केलेलं नसतं पण पोलिसांनी आवाज चढवला की आपण खूप घाबरून जातो, पोलिसांच्या हातापाय पडायला लागतो. असं कधीही करू नका. तुम्ही काय केलेलं नाही ना, तर पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून सांगा, चला कुठे मला नेता येते, येतो मी तुमच्या पोलीस ठाण्यात. तर तुम्ही पोलिसाला सुद्धा भिडू शकता मित्र. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.